चेंडू माघारी पाठवत होते सीमारेषे बाहेर. तर मी विनंती करेन की आमच्या मित्राच्या नावाने राजा घरत यांच्या नावाने जी स्पर्धा पुरस्कृत करण्यात आलेली आहे त्यांचे वडील त्यांचे पिताश्री दत्तात्रय घरत आपल्याला मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा सामनावीराचा पुरस्कार आणि सिद्धेश पाटील यांच्या माध्यमातून जे 500 रुपयाचं पारितोषिक नमित पाटील यांच्या खेळीवर खुश होऊन त्यांना देण्यात आलं होतं ते आपण प्रदान करावं. एक चांगला असा खेळ संपूर्ण स्पर्धेमध्येच आपला राहिला आणि या फायनलच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच नमित पाटील तुर्बे गावचा खेळाडू ठरलेला आहे. चला तर ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण सुरू केली होती ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपल्याला पुरस्कृत करण्यात आली होती आपल्यामधून हरवलेला आपला क्रिकेटचा मित्र राजा घरत यांना आपण प्रथमतः श्रद्धांजली वाहूयात. मी सर्वांना विनंती करेन की आपण जागेवर उभे राहायचं आहे आणि आपल्या डोक्यावर जर कॅप्स असतील तर टोप्या असतील आपल्या डोक्यावर तर आपण काढायचे आहेत कारण श्रद्धांजली आपण वाहणार आहोत. जसं मी सावधान म्हणेन त्यानंतर 2 मिनिटांनी आपण श्रद्धांजली अर्पण करूयात. सर्वांनी जागे स्तब्ध राहा. एक साथ सावधान. ओम शांती शांती शांती. श्रद्धांजली अर्पण केलेली आहे आपण आणि आठवण ठेवण्यासाठी आपल्या लाडक्या मित्राची आपल्या लाडक्या भावाची जितेंद्र घरत यांच्या माध्यमातून चांगला आटापिटा एक चांगलं आयोजन आपण पाहिलं होतं त्या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. चला तर वळूयात आपण आता पारितोषिकांकडे. पारितोषिक असेल या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज 2 टीम्स होत्या या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये प्रवेश करणारा क्रिकेट बॉयज होते आणि दुसरीकडे होते ते म्हणजे गजानन संघ जो राजा घरत 11 या नावाने पुरस्कृत झाला होता. परंतु या दोन्ही संघांमधून ज्या फलंदाजाने सर्वोत्कृष्ट फलंदाजी या स्पर्धेमध्ये दाखवली अनेक सामने खेळले आणि मुख्याच्या क्षणी आपल्या संघासाठी मोलाच्या धावसंख्या उभारल्या. राजा घरत चषक 2025 मध्ये 84 धावसंख्या आपल्या नावावर करून राजा घरत 11 संघाचा कुंदन पाळकर ठरत आहे या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज. तसेच या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाजासाठी जे पारितोषिक आपण पाहतात रोख रुपये 1000 रुपयाचं पारितोषिक आदरणीय रवींद्र अनंत भगत साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलं होतं. तसेच मंडळाच्या वतीने आयोजित केलेली चमचमती ट्रॉफी देऊन आपण कुंदन पारकर यांना सन्मानित करावे विनंती असेल. चांगला खेळ चांगली बॅटिंग आणि या बॅटिंगच्या जोरावर मात्र आपल्या संघाला फायनल पर्यंत मजल मारून दिली कुंदन पारकर यांनी. आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर एवढ्यात आपण पुढील सन्मानाकडे पुढील पारितोषिकाकडे. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज ज्या गोलंदाजाच्या नावावर फार इकॉनॉमिकल षटके राहिली ज्या गोलंदाजाच्या नावावर या स्पर्धेमधील 9 मौल्यवान विकेट्स राहिल्या राजा घरत 11 संघातील राजा ठरत आहेत या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज. राजा घरत चषक 2025 चा हा सर्वोत्कृष्ट गोलंदाज. आता जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आपण. तर मी विनंती करेन की डॉक्टर प्रमोद धुमाळे साहेब आपण आपल्या शुभ हस्ते हा सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार आणि आदरणीय श्री रवींद्र अनंत भगत साहेब यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलेले रोख रुपये 1000 रुपयाचं पारितोषिक आपण राजा यांना प्रदान करावं. धन्यवाद. चला आता वळूया आपण पुढील पारितोषिकाकडे. पुढील पारितोषिक असेल या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. टीम जिंकली क्रिकेट बॉयज. द्वितीय स्थानावर समाधानी झाले राजा घरत 11 टीम. परंतु या दोन्ही संघांमधून ज्या क्षेत्ररक्षकाने सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा नमुना या राजा घरत चषक 2025 मध्ये प्रदर्शित केला तो ठरत आहे राजा घरत चषक 2025 मधील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक असेल क्रिकेट बॉयज संघाचा उत्कर्ष सिंग. उत्कर्ष सिंग ठरत आहे या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण आपण कालच्या दिवसामध्ये त्यांच्या माध्यमातून पाहिलं होतं. काय क्षेत्ररक्षणाचा नमुना त्यांनी प्रदर्शित केला.
तर मी विनंती करेन की नारायण म्हात्रे साहेब आपण आपल्या शुभ हस्ते ही सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची ट्रॉफी ट्रॉफी नक्कीच या सामन्याचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरला उत्कर्ष सिंग. या आपण 2 दिवस ज्या आवाज ऐकत होता आयुष पाटील याचा सुद्धा सत्कार करण्यात येते रुपेश म्हात्रेच्या हस्ते. खूपच सुंदर असं समालोचक, नवीन असं उभरता समालोचक घनसोली गावाला आपल्याला आतापर्यंत तुम्ही आग्रे कोळी स्पर्धेमध्ये सुद्धा त्याचा आवाज ऐकला, नवी मुंबईच्या स्पर्धेमध्ये येणाऱ्या स्पर्धेमध्ये सुद्धा तुम्ही आवाज ऐकणार. असं होत करू असं समालोचक आयुष पाटील यांचा सन्मान करताना टाळ्या वाजवा, कृपया टाळ्या वाजवा. खूपच सुंदर असं समालोचन, एकदम परफेक्ट समालोचन करताना दिसला. शब्द पूर्णपणे चांगले होते त्याचे, समालोचन करताना कुठेही अडथळा दिसला नाही. धन्यवाद आयुष पाटील. या स्पर्धेमध्ये तुमचा आवाज आम्हाला लाभला त्याबद्दल आम्ही राजा गरज मंडळ क्रिकेट मंडळ किंवा गजानन क्रिकेट मंडळाकडून हार्दिक आभार. या स्पर्धेमध्ये मला समालोचन करण्याची संधी दिल्याबद्दल मी संपूर्ण गजानन मित्रमंडळाचे सुद्धा आभार मानत आहे. तर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार झालेला आहे. तर वळूया आपण सांघिक पुरस्कारांकडे. द्वितीय क्रमांक ज्या संघाने पटकावला, सर्वोत्कृष्ट खेळ राहिला आणि सर्वोत्कृष्ट खेळ करत असताना परंतु शेवटच्या सामन्यामध्ये मात्र एका संघासमोर नमावं लागलं. या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावणारा संघ ठरत आहे राजा घरत 11 संघ. मी संपूर्ण संघातील खेळाडूंना विनंती करेन की आपण यायचं व्यासपीठावर आणि या द्वितीय पारितोषिकाची चमचमती ट्रॉफीज तसेच द्वितीय क्रमांकासाठी रोख रुपये 5,001 रुपयाचं पारितोषिक आदरणीय अशी प्रकाश राजेंद्र मडवी माजी सरपंच उसाटणे यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक जे पुरस्कृत करण्यात आलं होतं ते आपण अर्पण करूयात. मी विनंती करेन की रवींद्र भगत साहेब आपण आपल्या शुभ हस्ते ही द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आणि हे रोख पारितोषिक कॅश प्राइज, रवींद्र भगत साहेब आपल्याला विनंती असेल हे रोख पारितोषिक हे कॅश प्राइज आपण गजानन संघ जो आज राजा घरत 11 संघ या नावाने पुरस्कृत केला गेला होता या स्पर्धेमध्ये आपण हे पारितोषिक प्रदान करावे. सर्वांचेच अभिनंदन, सर्व टीमचे आपण कॉंग्रॅच्युलेशन करूयात. कॅमेराकडे येऊयात आपण. आणि आम्हाला असं कळवण्यात येत आहे की हा विजय राजा घरत चषक 2025 मध्ये पटकावलेला हा क्रमांकाचा विजय डेडिकेट करत आहेत राजा घरत यांना आणि राजा घरत यांच्या घरामध्ये ही ट्रॉफी सुद्धा स्थानापन्न केली जाईल. त्यामुळे एक चांगली श्रद्धांजली या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या मित्रांनी आपल्या सांघिक खेळाडूंनी आपल्यासाठी वाहिली. राजा घरत चांगलं नाव होतं घनसोली क्रिकेट मधील पिंच शूटर म्हणून ज्यांची ओळख होती. तर वळूयात आपण या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट वैयक्तिक सन्मानाकडे. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू, या स्पर्धेतील मालिकावीर, खर तर ज्या प्रेक्षकांनी कालच्या दिवसापासून खेळ फॉलो केला असेल त्यांना नाव सांगण्याची सुद्धा गरज नसेल, परंतु थोडीशी आपण क्रेज निर्माण करूयात. कोणता खेळाडू असेल तुम्हाला काय वाटतं? नाव ऐकायला येत नाही, जोरात बोला. नमित पाटील ठरत आहेत या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू. 127 धावा, 5 विकेट. नमित पाटील ठरत आहेत राजा घरत चषक 2025 मधील सर्वोत्कृष्ट खेळाडू मालिकावीर. तरी मी विनंती करेन की गणेश भगत साहेब आपण आपल्या शुभ हस्ते हा मालिकावीराचा पुरस्कार नमित यांना प्रदान करावा. तसेच रवींद्र भगत साहेबांच्या माध्यमातून जे 2,000 रुपयाचं पारितोषिक पुरस्कृत करण्यात आलं होतं ते कॅश प्राइज सुद्धा आपण प्रदान करावं नमित पाटीलला. खरं तर उत्कृष्ट दर्जाचा खेळ राहिलाच होता नमित पाटील यांचा. या स्पर्धेतील मालिकावीर, या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा सन्मान पटकावत आहेत नमित. उत्कृष्ट खेळ. चला आपण नमित यांच्याशी 2 शब्द जाणून घेणार आहोत. थोडंसं आपण बोलत नमित. शब्दांनी नाही तर बॅटने मी करून दाखवेन असं काहीच सांगत असताना. चला मग आता झालं ना समारंभ.
जायचं का घरी? कसे काय जाऊ? या स्पर्धेमधील चॅम्पियन इथं सूर्य डावावून जाऊ देत क्रिकेट बॉयज. चला या सर्वांनी मी विनंती करेन की सर्व क्रिकेट बॉयज संघाने आपल्या सर्व खेळाडूंना घेऊन आपल्या सर्व चाहत्यांना घेऊन यायचं व्यासपीठावर. या स्पर्धेचा प्रथम क्रमांक विजेते पदावर सुवर्ण अक्षरांनी आपले नाव कोरणारा स्वप्नील कोळी लीड करतील आपल्या टीमला. प्रथम क्रमांक रोख रुपये 10,000 रुपयाचं पारितोषिक. फटाक्यांच्या या जल्लोषामध्ये या उत्साहामध्ये या मेळाव्यामध्ये स्वागत केलं जाईल, अभिनंदन केलं जाईल राजागड 2025 चा चॅम्पियन संघ क्रिकेट बॉईज. आपले सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. तरी मी सर्वच अतिथी मान्यवरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सर्वांनी एकत्रितरित्या प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण प्रदान करायचं आहे. तसेच प्रवीण प्रकाश आणि विनोद मात्रे आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं सुद्धा मोलाचं सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे. तरी मी विनंती करेन की प्रवीण प्रकाश आणि विनोद मात्रे आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. चॅम्पियन संघ, विनर संघ, विजेता संघ ठरलेला आहे क्रिकेट बॉईज. राजागड चषक 2025 चा विनर संघ. सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. सर एक मला बोलायचं आहे, जे आम्हाला प्राइज भेटलेले आहे ते आम्ही अनाथ आश्रमला दान करणार आहे. इथं जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात या पावलाचं. अनाथ आश्रमात दान करणाऱ्या 10,000 रुपयाचं पारितोषिक. खरंच एक चांगला उपक्रम.